मित्रांनो, राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी डबल खुशखबर आहे। पहिली खुशखबर म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता हा उद्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते जमा केला जाणार आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या ऑफिशियल ट्विटर अकाउंटवरती याबाबतची अपडेट देण्यात आलेली आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पीएम किसान सम्मान निधि योजना की 21वीं किस्त का हस्तांतर दिनांक 19 नवंबर 2025 को होगा। तर मित्रांनो, या ठिकाणी उद्या म्हणजेच 19 नोव्हेंबर 2025 रोजी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती या ठिकाणी 21व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा केले जाणार आहेत। तसेच दुसरी खुशखबर म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 21व्या हप्त्यासोबतच राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी मा सन्मान निधी योजनेचा जो काही 8वा हप्ता आहे तो हप्ता देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्याची शक्यता आहे। म्हणजेच शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 21व्या हप्त्याचे 2000 असे एकूण 4000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती उद्या म्हणजेच बुधवारी 19 नोव्हेंबरच्या रोजी जमा केले जाणार आहेत। हे वितरण शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती उद्या 11 वाजेपासून पुढे होणार आहे। मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 21व्या हप्त्यासाठी राज्यातील 90,41,000 शेतकरी हे पात्र झालेले आहेत आणि हेच शेतकरी नमो शेतकरी मा सन्मान निधी योजनेच्या हप्त्यासाठी देखील पात्र राहणार आहेत। कारण की पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अटी शर्ती या सर्व नमो शेतकरी मा सन्मान निधी योजनेसाठी देखील लागू करण्यात आलेल्या आहेत। मित्रांनो, जसे की आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत निकषानुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंब, पती पत्नी व त्यांच्या 18 वर्षाखालील अपत्ये यांना 2000 रुपये प्रति हप्ता याप्रमाणे 3 समान हप्त्यांमध्ये वार्षिक 6000 रुपये त्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यावरती जमा केले जातात। म्हणजेच त्याचप्रमाणे या ठिकाणी राज्य सरकारने जी काही योजना सुरू केली आहे नमो शेतकरी मा सन्मान निधी योजना, तर या योजनेअंतर्गत देखील वर्षाच्या काठी या ठिकाणी 6000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जातात। आता या ठिकाणी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 21व्या हप्त्याची ऑफिशियल अनाउन्समेंट झालेली आहे आणि उद्याच या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 21व्या हप्त्याचे वितरण म्हणजेच 19 नोव्हेंबरला होणार आहे। त्याचप्रमाणे नमो शेतकरी मा सन्मान निधी योजनेचा जो काही 8वा हप्ता आहे तो देखील या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्याची शक्यता आहे। परंतु मित्रांनो, या ठिकाणी 21व्या हप्त्यासाठी तसेच नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी सर्वच शेतकरी या ठिकाणी पात्र झालेले नाही आहेत। या ठिकाणी काही ठराविक शेतकरी असे आहेत की जे आता या योजनेतून वगळण्यात आलेले आहेत। मागचा पीएम किसान सन्मान निधी योजनेचा जो काही 20वा हप्ता देण्यात आला त्या 20व्या हप्त्याचे जे काही लाभार्थी होते त्या लाभार्थींच्या मानाने आता 21व्या हप्त्यासाठी जे काही लाभार्थी आहेत त्यांची संख्या या ठिकाणी कमी झालेली आहे आणि जी काही संख्या कमी झालेली आहे तीच संख्या आता या ठिकाणी राज्यातील नमो शेतकरी मा सन्मान निधी योजनेसाठी देखील ग्राह्य धरली जाणार आहे। त्याचे कारण म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी शासनाकडून प्रत्येक शेतकऱ्याला फार्मर आयडी काढणे हे कंपल्सरी करण्यात आले होते, परंतु बऱ्याचशा शेतकऱ्यांना या ठिकाणी त्यांचा मोबाईल नंबर लिंक नसल्यामुळे किंवा साईट प्रॉब्लेम असल्यामुळे किंवा इतर कुठल्या गोष्टींमुळे त्यांना त्यांचा फार्मर आयडी हा बनवता आलेला नाहीये। त्यामुळे या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांचा फार्मर आयडी या ठिकाणी काढून रेडी झालेला आहे अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती कुठल्याही अडचणीशिवाय 21वा हप्ता तसेच नमो शेतकरी योजनेचा जर 8वा हप्ता देण्यात आला तर तो हप्ता असे एकूण 4000 रुपये जमा होणार आहेत। परंतु ज्या शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत आपले फार्मर आयडी हा बनवलेला नाही, फार्मर आयडीसाठी नोंदणी केलेली नाही, तर अशा शेतकऱ्यांना मात्र या ठिकाणी या योजनेतून वगळले जाणार आहे। म्हणजे ते ज्यावेळेस त्यांचा फार्मर आयडी काढतील त्यावेळेस त्यांना या योजनेचा लाभ हा मिळणार आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो, या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी डबल खुशखबर होती। पहिली खुशखबर म्हणजे उद्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचे 21व्या हप्त्याचे वितरण हे पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती होणार आहे। त्याचप्रमाणे नमो शेतकरी मा सन्मान निधी योजनेचा जो काही 8वा हप्ता आहे त्याची देखील वेळ झालेली आहे, तर तो देखील या ठिकाणी जमा होण्याची शक्यता आहे। परंतु पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 21व्या हप्त्याप्रमाणे नमो शेतकरी मा सन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याची ऑफिशियल अनाउन्समेंट अजून झालेली नाहीये। त्यामुळे या ठिकाणी शक्यता ही कमी आहे की नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता जमा होईल। परंतु या ठिकाणी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता हा 100% शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे।